नमस्कार. सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झटपट पोह्याचे थालीपीठ. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एका प्लेटमध्ये 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. जे आपण कांदे पोहे बनवायला घेतो तेच इथे पोहे घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालून व्यवस्थित हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचं. इथे स्वच्छ धुवून घेतलेत आणि यामध्ये जेवढे पोहे बुडतील एवढेच पाणी इथे मी घालून घेते. आणि आपल्याला हे पोहे भिजत ठेवायचे आहेत. व्यवस्थित भिजले की थालीपीठसुद्धा छान होते. आता पोहे भिजत आहेत तर एका साईडला ठेवूया. आणि एक पेस्ट तयार करायची आहे. तर 4 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 3 हिरवी मिरची इथे घेतली आहे. ही कमी तिखटवाली हिरवी मिरची आहे. जास्त तिखटवाली मिरची घेतलात तर 1 किंवा 2 घातलात तरीसुद्धा पुरेशी आहे. 1 मोठा चम्मच धने घातलेले आहेत आणि छान असं हे बारीक वाटून घ्यायचं मिक्सरमधून. पोहेसुद्धा छान असे भिजलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन हे घरचंच आहे. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. पाव चम्मच हळद, 1 बारीक चिरलेला कांदा, जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली ती 1 चम्मचभर घालून घ्यायची. 1 चम्मच जिरे पावडर, भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. चवीनुसार मीठ घालायचं. इथे तुम्ही तीळ जरी घातलात, सफेद तीळ तरीसुद्धा चालेल. आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं. फ्रेंड, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि थोडंसं पाणी हातावरती घ्यायचं आणि व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे आपलं कणिक. अशा पद्धतीने एकसाथ पाणी घालायचं नाही, थोडंच घालायचं आणि व्यवस्थित हे पीठ सैलसर मळून घ्यायचं. जास्त घट्ट नको आणि जास्त सैली नको. म्हणजे आपल्याला सैल मळलात की थालीपीठ थापायलासुद्धा व्यवस्थित जमते. पोलपाटावरती 1 कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्यावरती पाणी लावून घ्यायचं अशा पद्धतीने. म्हणजे थालीपीठ थापायला खूप छान जमतं अशा पद्धतीने. आणि 1 कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने हाताला पाणी लावायचं आणि कणकेच्या गोळ्यावरती पाणी लावून थालीपीठ व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. जास्त जाड थापायचं नाही. पातळ असेल तरीसुद्धा चालेल, पण जास्त जाड थापू नका, नाहीतर शेकायला खूप वेळ लागतो. इथे पाहताय मस्त असं आपलं थालीपीठ इथे मी थापून घेतलं आहे. आणि यावरती आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहेत. म्हणजे थालीपीठ दिसायलासुद्धा छान दिसते आणि चवीलासुद्धा हे छान लागते. तीळ जरूर घाला, कारण थंडीचे दिवस आहेत तर तीळ खाल्ले पाहिजेत. थोडेसे होल काढून घ्यायचे थालीपीठावरती. आणि एका साईडला तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे गॅसवरती. तेल घालून घेते 1 चम्मचभर. तेल छान गरम झालं की नंतरच आपल्याला यावरती थालीपीठ ठेवायचं आहे. व्यवस्थित ठेवायचं आणि हलवारपणे आपल्याला जो कापड आहे तो काढून घ्यायचा आहे. बाजूने व्यवस्थित तेल सोडून घ्यायचं आणि हे जे होल आपण पाडून घेतलेले आहेत त्यामधूनसुद्धा तेल सोडायचं. म्हणजे थालीपीठ व्यवस्थित शेकले जाते. एका बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला शेकून घ्यायचं आहे. एका बाजूने पलटी करून घ्यायचं. छान असं शेकलं आहे इथे पाहताय. आणि व्यवस्थित परतला आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. दिसायला एवढे सुंदर दिसत आहे, त्यापेक्षा खायलासुद्धा हे अप्रतिम चवीचे लागते. छान असं आपलं थालीपीठ एक शेकून घेतलं आहे. आता दुसरेसुद्धा थालीपीठ अशाच पद्धतीने इथे मी तव्यावरती टाकून घेते. हलवारपणे टाकायचं आणि कॉटनचं कापड हलवारपणे काढून घ्यायचं.
तेल सोडून घ्यायचं बाजूने आणि या होलांमध्ये सुद्धा तेल सोडायचं, म्हणजे थालीपीठ पटकन शेकले जाते. आणि पलटी करून घेतलं इथे. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे शेकून घ्यायचं. माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. इथे आपलं थालीपीठ छान असं तयार झालेलं आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसला जाताना सुद्धा हे बनवून घेऊन जाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.